एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तर आज आहे एका नात्याने हा भाऊ पण लागतो आणि एका नात्याने माझे दीर पण लागतात. सासरच्या नात्याने म्हणायला गेलं तर यांच्या आत्याच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम आहे. तर आपण घरामध्ये पूजा करून आपण बाहेर निघणार आहोत. इकडे बघू शकता नवरदेव इथे सगळ्यांच्या पाया पडतोय, कारण की घरातलं हे शंडेफळ आहे आणि शेवटचं लग्न आहे यांच्या घरात. आपण आपले लास्ट नंबर आहे. तर आपण आपलं फोटोग्राफर आपलं बघाल ना तर कोकणामध्ये म्हणायला गेलं ना, जर रायगडचा पट्टा बघाल ना तर तुम्हाला सगळीकडे ना खालूचा बाजा जो आहे ना तो फेमस आहे. तर तोच बाजा आहे आणि आपल्या कापडामध्ये म्हणजे माझं सासर जे आहे ना कापडातलं, तर हा खास बाजा आहे. आणि इकडे ह्या साईडला काय करतात माहिती आहे, आमच्या साईडला कोकणामध्ये ना अशा हळदीचा मान जो असतो ना तसा फिरवला जातो. मग ते वाजवणारी मंडळी असते आणि हळदीचा मान फिरवणारी कोण भावजई असेल किंवा वहिनी असेल, कोण ज्यांना मान द्यायचा असतो ज्यांच्याकडून, तर ती मंडळी पुढे असते वधूवर आणि ते जाऊन फिरवतात. आता हा नवरदेव आमचा घरातून बाहेर पडलेला आहे आणि आता आम्ही हे जे बँड मास्टर आहेत आपले खालच्या बाजा वाजवणारे, तर त्यांना घेऊन आता आम्ही निघणार आहोत, कारण की टाईम झालेला आहे आणि खूप उशीर झालेला आहे आजच्या कार्यक्रमाला हळदीला म्हणायला गेलं तर बघा मस्तपैकी मंडप टाकलेला आहे आपल्या दरवाजामध्ये, सुंदर असं आणि मोठीच्या मोठी अशी गल्ली आहे. ओपन स्पेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही तरफ हे आहेत आणि मोठे मोठे कार्यक्रम, जेवणाबिवणाची पंगत जी आहे भारतीय बैठकाप्रमाणे लावली जाते. त्यानंतर आम्ही नवरदेवाला घेऊन सरळ थेट बाहेर आलेलो आहोत. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे ना रोडवरती हा कार्यक्रम होता, कारण की एवढ्याशा याच्यामध्ये ते झालं नसतं, कारण की आमची फॅमिली मेंबर्स इतके असतात ना की विचारून सोयच नाही आहे. त्याच्यामुळे खूप फॅमिली मेंबर्स येतात आणि हळदीचा कार्यक्रम जो असतो ना तो इतका जोराशोरामध्ये होत असतो ना की विचारून सोय नाही. आणि आमच्यामध्ये हळदी नाचवली पण जाते. ठीक आहे, तर हे वाटक्या आणलेले आहेत आणि सगळ्या बहिणी आहेत, भावजया आहेत, सगळीजणं इथे नवरदेवाला आजूबाजूला फिरत आहेत. ह्या भावजया आहेत ज्या आहेत त्या दोघी, आणि हे शेवटचे आहेत ते. आता ह्या तिघी जावा होणार आहेत एकत्र येते. आणि असा हा सेट आपला उभा केला होता आपल्या अक्षय डेकोरेटर्स यांचा आहे आणि हळदीचा हा हे केलेला आहे डेकोरेशनवाल्यांनी. तर छान असं डेकोरेशन पण केलेलं आणि मुलींचा डान्स म्हणा ते इतक्या भन्नाट करत होत्या ना की विचारूनच सोय नाही. आणि हा एवढाच एक प्रसंग आपल्याला मिळतो सुखाचा हळदीमध्ये लग्नामध्ये डान्स करण्याचा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची झाली तर नवरदेव आपल्या घरातला असेल ना तरच मजा असते त्या लग्नाला. बिकॉज काय माहिती आहे, नवरी तर परक्याचं जण आहे आणि ती नवरदेवाच्या घरी जाणार असते आणि आपण नवऱ्याकडच्या असलो ना तर आपण आपली नवरी जी आहे नवरदेवाची, तर तिला घेऊन आपण मस्तपैकी सन्मानाने तिला आपल्या घरी घेऊन येतो मस्तपैकी. आणि तो एक कार्यक्रम, तो एक सोहळा खूप मोठ्या पद्धतीने पार पाडला जातो. मग इथे आपल्या पंचायतच्या महिला मंडळ जो आहे तर आपला नवरदेव फायनली स्टेजवरती पोचलेला आहे आणि त्यानंतर आता माकवाचा कार्यक्रम होणार आहे. पहिलं म्हणजे फर्स्ट म्हणजे आपण माकू वगैरे लावून हे करतो, तर कांचनवाहिनी इथे सगळ्यांना दाखवते कशा पद्धतीने कसं करायचं, कारण की ही कार्यकारिणी मंडळ जी आहे ती नवीन आहे, त्यांना काही माहीत नाही, पण हे सांगण्याचं काम कांचनवाहिनी इथे करते. आणि त्यानंतर शिवानी धोत्रे ज्या आपल्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि चला तर मग सगळ्यांनी माकवाचं जे पहिलं जे आपण आरती वगैरे करत असतो ना तर ती करायला घेतलेली आहे. आणि आरती 5 जणींनी झाल्यानंतर मग माकू लावायचा हा कार्यक्रम असतो. आमच्या कोकणामध्ये तर अशाच पद्धतीने केला जातो. तुमच्याकडे कशा पद्धतीने केला जातो नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि कोकणामध्ये म्हणाल ना तर गावचा हा जर कार्यक्रम असताना इतका मज्जा आली असते, इतकं भारी झालं असताना हा प्रोग्राम करत. आणि ते बघा हळदचं जे बाऊल आहे ना इतकं छान पद्धतीने सजवलेलं आहे ना की खरंच खूप छान वाटतंय बरं. आणि त्यानंतर म्हणायला गेलं ना तर ही अशी पद्धत आहे, 4 ठिकाणी असं हे करून मग डोक्यावरती टॅप करायचा आहे आणि मग माकवाला सुरुवात म्हणजे हळदीला मग सुरुवात करायची आहे. मग हे सुरुवात करून देण्यासाठी आपलं महिला मंडळ जे असतं तर ते पहिलं सुरुवात करून देतं आणि मग पाहुणी मंडळी जे असतात ना त्यांनी मग ती हळदीला लावायला सुरुवात करायची आहे. तर इथे माझा पण नंबर येणार आहे, पण मी ह्या लोकांचे ना फोटोशूट करत होते. तर इथे बघू शकाल की आता ना आपला जो कार्यक्रम आहे ह्याची सुरुवात तर झालेलीच आहे. संपूर्ण महिला मंडळ इथे उभ्या आहे. त्यानंतर कांचनवाहिनी देखील घेतलेलं आहे. तर प्रत्येक महिला येणार, श्रीवंता वहिनी आलेली आहे. सगळ्यांनी इथे माकवाला म्हणजे कमीत कमी 5 जणींनी तरी इथं सुरुवात करून द्यायची होती. जे अवेलेबल होत्या त्यांना घेऊन हा कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली होती, कारण कार्यक्रमाला खरंच खूप उशीर झाला होता. कारण की हळद देणं प्रत्येकाला होईपर्यंत, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते व्हिडिओ शूटिंग होईपर्यंत, मग ते प्रत्येकीचे फोटो होईपर्यंत इतका वेळ जातो ना
की विचारूनच सोय नाही. त्याच्यामुळे हा कार्यक्रमाला खूप उशीर होतो. आणि त्यानंतर इथे सुनीताताई जरी आलेले आहेत, त्या पण म्हणत होते की तू पण ये पटकन आणि आपण पटकन जाऊया. तर म्हटलं तुम्ही करून घ्या, तुमची शूटिंग वगैरे करते मी, त्यानंतर मी माझं करा. आणि माझ्या शूटिंगच्या वेळेस ना असं काय ना काहीतरी गोंधळ करतच असतात. त्याच्यामुळे मी यांचं व्यवस्थितरित्यानं करत असते, व्हिडिओ शूट करत असते. कारण की माझ्याकडे कोणता कॅमेरामॅन नाही आहे जो माझा व्हिडिओ घेऊन शूट करेल. आणि माझी निर्वी घरी होती, नाही तर माझा कॅमेरामॅन ना ती असली तरी पण वाईट बरं का होईना ते शूटिंग करत असते निर्वी माझी. आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी इथे सुरुवात केली, लावायला झाली. आणि त्यानंतर मयुरी वहिनी आली, नंतर प्रवीणा वहिनी आली आणि सगळ्यांनी घेतला. आणि फायनली माझा नंबर लागला. ठीक आहे, तर मी पण आपली रेडीच होती पोझिशनमध्ये. पण कॅमेरामन जो होता ना तो काय भाई हालून देत नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं आपण तिकडे जाऊन उभं राहूया, ह्याचे 17 वेळ तर हे करण्यापेक्षा. मग मी आपली गेली आणि लाईनीमध्ये उभी राहिली. आणि त्यांचा जाऊबाईंचा नंबर लागणार होता आणि त्याच्यानंतर मी माझा नंबर लावणार होते इकडे. तर फायनली भाई या लोकांच्या सगळ्यांचं झालं करून. आणि आता आपण केल्यानंतर मला घरी पण जायचं होतं, बिकॉज हे यांची तब्येत बरी नव्हती. मग ह्यांना जेवण करून देऊन मग पुन्हा येणार होते. त्याच्यामुळे कंटिन्यू राहा आपल्या व्लॉगमध्ये. व्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा. आणि कोकणातली ही पद्धत जी हळद लावण्याची आहे ती कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर असं इतकं हे करतात ना की अक्षरशः विचारून सोय नाही. इतकी हळद लावतात ना, खूप आमच्याकडे हळद खेळली जाते. त्याच्यामुळे कुठलाही प्रोग्राम हळदीचा मी तर सोडत नसते बाबांना. मी जात असते प्रत्येक कार्यक्रमात, सुखाचा असो, दुःखाचा असो, लग्नाचा असो, कुठलंही असो दे, ते कार्य माझ्याकडून मी पार पाडतच असते. आणि खरंच अगदी पहिल्यापासून ह्याच्यामुळे कसं एक नाती अशी जवळीकता राहते, पाहुण्या मंडळींना भेटता येते. हा संबंध आपण घरी राहून काय होणार. आणि फायनली बघा माझा पण नंबर इथे लागलेला आहे. आणि चला तर मग आमच्या दादाला आम्ही हळद लावायला सुरुवात करत आहोत. ठीक आहे, तर छान पद्धतीने ह्या टायमिंगचा तरी सुनीताताईंनी मस्तपैकी व्हिडिओ शूट केलेला आहे. लास्ट टाईम मला ना त्याने व्हिडिओचे जे फोटोज पण काढले नव्हते त्याच्यामुळे. आणि मग मी काय जास्त वेळ नाही घेतला, थोडीशी लावा असं म्हटले. आणि ह्या आत्या आहेत माझ्या मिस्टरांच्या आणि ते आहेत त्यांचे मामा. सो फायनली माझा फोटो देखील काढला. हा फोटोग्राफर काय फोटो माझा काढतच नव्हता. मी म्हटलं माझ्या जाऊबाईला बाई माझा फोटो काढ आणि मला निघू. आणि फायनली मग आम्ही तुमच्यासाठीच चालू केलंय. या पटापट या. एकटीचं नाही ग बाई, सगळ्यांचाच काढ. ये लवकर फोकस तुझ्या तिकडे पाठीच फोन घेऊन ये बघा आतमध्ये मांडव आहे इकडे. हा बघा फॅन माझा, हा बघा हा फॅन ना एसी आहे, एसी. थोडंच नाही तर आपलं भारतीय बैठक. दिवस देखील बरोबर टाइमवर आले, बरोबर टायमात आले. मला बरोबर स्वप्न पडतं आता बरोबर येते. काय बोलायचं नाही, बघायचंच नाही त्याच्याकडे. हा बाबा बोलली तरी आम्ही ही गोष्ट कुठं सोडलीच नाही पहिल्यापासून. ही गोष्ट आम्ही कधी सोडत नाही. मी तुझा इकडे तुम्ही बघाल ना तर इतकी मजा येत होती. गाणी पण खूप छान छान वाजत होते. बिकॉज काय मी आता जस्ट बघितलं ना भारतीय बैठकीमध्ये पंकज जी होती ती जेवणामध्ये जेवण केलेलं आहे आणि नुकतंच इथे टेकलेली होती. आणि इतकं छान पद्धतीने महिला डान्स करत होत्या ना, खूप एन्जॉईंग वाटत होतं. आणि गाणी पण सुंदर वाजवणारी होती. बिकॉज बाबासाहेबांचे गाणे वाजले होते आणि खूप सुंदर अशा धमाल करत करत आपली वहिनी डान्स करत आहे बरं. कारण की इथे ना झिंगाटचं गाणं लागलं होतं. झिंगाट म्हटल्यानंतर झिंगायला तर पाहिजेलच भाई. काय म्हणते पब्लिक. सो भाई आमचा प्रज्वल इथे डान्स करतोय, 2 बोटं अशी वर करून भाई. नंतर हा शुभम की प्रथम माहिती नाही बट आहे. या दोघा भावांमध्ये मला याचं नावं नाही माहिती बट आहे. आणि अजूनपर्यंत हळदीचा कार्यक्रम हा
मूव्ह ऑनच आहे, चालूच आहे. त्यानंतर मला पण बोलवलं की चला नाचायला. मग मी काय ऐकत नसते, मी पण गेली मग मस्तपैकी नाचायला. इथे बसून बसून शूटिंग केलं आणि फायनली मग मी पण गेले थोडेसे ठुमके लावायला. आणि इथे लायटिंगनी ना डोळ्यांना खूप त्रास पण होत होता. मैना म्हटलं जरा लायटिंग बंद करा. आणि त्यानंतर बघा आमचा नवरदेव पण इथं नाचायला कसा तयार झालेला आहे. भाई तर हा नवरदेव आहे आपला. आणि आता हे नाचणार आहेत, बघू आता यांचा पुतण्या जो आहे तो प्रज्वल नाचवणार आहे बरं. आणि फोटोग्राफर फोटो काढणारा, स्माईल करा, असं करा तसं करा, इंस्ट्रक्शन देत आहे. त्याच्यामुळे ते तशा पद्धतीने करायचा प्रयत्न चाललेले आहेत. ह्या मामाच्या भाच्या ज्या आहेत त्या ओढून 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 नेत आहेत डान्स करण्यासाठी मस्तपैकी. आणि चला तर मग कसा वाटला तुम्हाला व्लॉग, आवडला की नाही मंडळी? तर इथे हे झाल्यानंतर आता यांना आंघोळीला घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा आरतीला येणार आहे. तर असा हा आमच्या हळदीचा कार्यक्रम. आणि इकडे बघाल ना तर मी यांची जी व्हिडिओ काढलेली ना तुम्ही म्हणाल तर बापरे कसले भारी भारी नाचत होते, फुल ऑन लाफ्टर, की तुम्ही बघू शकता यांचे डान्स इतके भयानक ना, इतके भारी भारी. आणि त्यातल्या त्यात ना एक दादा म्हणत होता अगं माझा व्हिडिओ नको काढूस, अजिबात काढू नको, मी नाचतोय ते नाचू दे पण तू व्हिडिओ काढू नको मला. मी म्हटलं नाही काढते, तू नाच फक्त, मी मस्तपैकी तुला व्हायरल करून टाकते. आणि ह्यांची चालू होती फुल ऑन. आणि त्यानंतर मग मी म्हटलं काय करायचं. आणि ह्या लायटिंगमुळे तर मला खूप त्रास पण झाला होता डोळ्यांना या झिगझॅगमुळे, त्याच्यामुळे की मी गेलीच नव्हती. आणि हे नाचत होते आणि यांना फॉलो करत होते बाकीचे सगळेजण. आणि म्हणतात ना ते समजूनच जा तुम्ही की हळदीच्या कार्यक्रमाला कसा आणि कशा पद्धतीचं हे असतं. तर मग ह्यांनी पण महिला मंडळ गेली जेवायला आणि त्यानंतर हे लोक आले नाचायला. मग ह्यांची तर काय धम्माल अशी चालली होती की विचारून सोय नाही. तर हाच दादा मला बोलत होता माझा व्हिडिओ काढू नको, असे अतरंगी अतरंगी नाचत होते ना. यांना बघून बघून त्यांना मला खूप हसायला होतं, फुल लाफ्टर एकदम ह्याच्यासारखं. आणि मी खूप एन्जॉय केली ही हळद ना अशी, म्हणजे पहिल्यांदा की खूप मजा आली. प्रत्येक ह्याच्यामध्ये मजा येतेच म्हणा, कारण की घरातलाच कार्यक्रम असल्यानंतर आपण तर हा होता. त्यानंतर काय मी पण गेली, तुम्हाला म्हटलं ना मगाच्या ह्याच्यामध्ये, तर बघा ही आलीच इथे नाचायला. मग काय झिगझॅग 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 लायटिंगमध्ये मी पण व्हिडिओ घेतला. भूमी वगैरे माझ्याबरोबर नाचायला. या सगळ्या पुतण्या आहेत माझ्या, आपली पद्माताई आहे, स्वातीबाई आहेत, यांच्या सगळ्यामध्ये घेतले 2-4 ठुमके लावले. आणि फायनली मग हे झाल्यानंतर टाटा बाय बाय केलं, गुड नाईट बोलून सगळ्यांना गप घरी आले. पण नाचणं काय सोडलेलं नाही आहे. सो मी ब्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्यामध्ये हळदी अशाच पद्धतीने खेळली जाते, पण ह्याच वेळेला माझ्या गालाला कोणी 4 बोटं अशी लावलेली नाही आहे, त्याच्यामुळे ती मिसिंग वाटते. नवरदेवाला पण घेतली मग नाचायला, नवरदेव पण आले इथे आरती करायला. चला तर मग बाय बाय, ठेवते.